माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. पक्षातील प्रमुख 3 नेत्यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. आज कोकाटे अजित पवारांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या निधीवर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर. मोठा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्री फडणवीसांकडे जाणार. महायुतीत संख्याबळानुसार महामंडळाचं वाटप केल्याची सूत्रांची माहिती. भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ. छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आतापर्यंत 7 जण ताब्यात. मुख्य आरोपी सूरज चव्हाण अजूनही फरार. तर मारहाणीच्या निषेधार्थ आज निलंगा रेणापूर बंद. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. येत्या भाजप वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये प्रवेश होणार. भाषिक वाद सुरू राहिला तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करणार? राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा सवाल. ही वृत्ती राज्याचं दीर्घकाळ नुकसान करणारी असल्याचं मत. गृहराज्यमंत्र्यांविरोधात अनिल परब आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार. सावली बार आणि बेकायदा वाळू उपसा प्रकरणी अनिल परबांचे आरोप. मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याची परवानगी तयारी. संसदेमध्ये आजही गोंधळ होण्याची शक्यता. पहलगाम हल्ला, बिहारमधील मतदार यादीच्या तपासणीवर न घेण्याची विरोधकांची तयारी. तर संसद भवन ते विजय चौकापर्यंत काळे कपडे घालून विरोधक मोर्चा काढणार. राज्यामध्ये आज सर्वत्र पाऊस. कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहणार. मुंबई आणि उपनगरातही पावसाची हजेरी. कल्याणमध्ये खासगी क्लिनिकमधल्या रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुण्यामध्ये क्लास 1 अधिकाऱ्यांनी गाठला विकृतीचा कळस. पत्नीचे अंघोळीचे व्हिडिओ चित्रित करून ब्लॅकमेलिंग. माहेरून पैसे आणि गाडी आणण्यासाठी दबाव. सासरच्या 7 जणांवर गुन्हा. मँचेस्टरमध्ये आजपासून रंगणार भारत इंग्लंड चौथा कसोटी सामना. ऋषभ पंत फिट, नितीश रेड्डी आणि आकाशदीप बाहेर. मालिकेमध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.